घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ। आजपासून आणखी 29 रुपयांची दरवाढ लागू। मुंबई सिलेंडरची किंमत 912.50 रुपयांवरून 941.50 रुपयांवर, तर 7 मार्चलाच झाली होती 60 रुपयांची दरवाढ। विधान परिषदेसारख्या निवडणुकांमधील घोडेबाजार रोखण्यासाठी लोकसभेत विशेष विधेयक मांडणार। महायुतीला निशाणा करत सुप्रिया सुळेंची घोषणा। तर सत्य स्वीकारल्यास विधेयकाची गरज पडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा पलटवार। नवी मुंबई विमानतळावरील कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही। शिवरायांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाची शिंदेंना कल्पनाही नाही। निमंत्रणावरून महायुतीत पुन्हा वादाची चिन्ह। सुनेत्रा पवारांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांच्या हालचाली। निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, तर भुजबळांचं मंत्रिपद पुतण्या समीर भुजबळांना देण्याची मागणी असल्याची माहिती। पुण्यात विधान परिषद निवडणुकीतून शरद पवारांच्या उमेदवारानं माघार घेतल्यानं मवियात संशय कल्लोळ। राष्ट्रवादीनं अंधारात ठेवल्याचा काँग्रेसचा आरोप, तर घटक पक्षांची चर्चा करूनच निर्णय, सुप्रिया सुळेंचा दावा। दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं 5 तास आंदोलन। 5 दिवसांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर 13 तारखेला पुन्हा एल्गार। कॉक्रोच पार्टीला कमी लेखू नका, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा। अखेर मान्सूनची महाराष्ट्रात एंट्री। तळ कोकणात दमदार हजेरी। राज्यातील इतर भागामध्ये देखील 2 ते 3 दिवसात व्यापण्याचा अंदाज।